तुरीच्या फाट्यातून महिलेचा घाणेरड्या प्रकारचा आवाज येत होता. सासऱ्याने जवळ जाऊन पाहिलं तर आपली सून एका ढोळं वाळणाऱ्या तरुणासोबत कार्यक्रम करत होती. ही घटना ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल. हे प्रकरण कुठल्या कुठे जाईल याची सासऱ्याला भनकसुद्धा नव्हती. पदुळेवाडी येथे शेषराव चोंगळे यांनी सकाळी 9च्या सुमारास आपल्या सुनेला शेतात जाण्यास सांगितले आणि मी दुपारी येतो, तोपर्यंत तू ढोरांना चारा पाणी घाल. मी 1 ते 1:30 वाजेपर्यंत येतो. मला तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे, असं सुनेला सांगितलं. त्यावर सून ही एकटी शेतात गेली. त्यानंतर अंदाजे 11 वाजले होते. आता सासरे शेषराव यांना कळालं की आज शनिवार असल्यामुळे कार्यालय बंद आहे, तर त्यांनी सोमवारी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते तालुक्याला न जाता आपल्या शेताकडे वळाले. पण शेतात पोचल्यावर त्यांना आढळले की आपल्याच तुरीच्या फाट्यातून एका महिलेचा तसल्या प्रकारचा घाणेरडा आवाज येतोय. हे ऐकून शेषराव चोंगळे हे त्या आवाजाच्या दिशेने गेले, तर समोर पाहता तर त्यांची सून एका ढोरं वाळणाऱ्या तरुणासोबत कार्यक्रम करण्यास व्यस्त होती. हे दृश्य पाहून सासऱ्या शेषरावांची पायाखालची जमीनच सरकली. ते ओरडत होते. त्यांनी स्वतः जवळ असलेल्या लाकडी दांडू घेऊन त्या तरुणाला मारण्यासाठी प्रयत्न करत असताना आपल्या सुनेने त्यांना दगडाने फेकून हाणले. हा दगड डोक्यावर लागल्याने सासरे शेषराव चोंगळे हे चक्कर येऊन खाली पडले व जोरजोराने पलीकडील शेतातील काम करणाऱ्या मजुरांना हाक मारत होते. बोभाटा होऊ नये म्हणून सुनेने सासऱ्यांचीच काठी घेऊन त्यांच्या डोक्यावर वार केला. नंतर सासरे शेषराव हे सुद्धा बेशुद्ध पडले. सुनेला वाटलं त्यांनी जीव सोडला असेल, म्हणून ती मुद्दामून शेजारच्या शेतात काम करत असणाऱ्या बायकांना आवाज द्यायला लागली, तर ते पळत पळत तेथे पोहोचले. पाहतात तर शेषराव हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. सून रडता रडता ते पाय घसरून दगडावरून पडले असं बोलत होती. पलीकडेच असलेल्या शेख सुभानभाई यांनी त्यांना तातडीने मोटरसायकल घेऊन रुग्णालयात दाखल केले व शेषराव हे गंभीर जखमी झाले. पण हे प्रकरण समोर आले ते म्हणजे त्या शेषरावांच्या वावरात काम करत असणाऱ्या बायामुळे. त्यांना आरोपी सुनेवर आधीपासूनच संशय होता, तर त्यांनी हा प्रकार आरोपी महिलेचा पती व शेषरावांचा मुलगा असलेल्या रवी चांगोळे याला सर्व हकीकत सांगितली व सुनेवरच संशय आहे असं सांगितलं. दरम्यान नवऱ्याने ठोस पाऊल उचलत पत्नीविरुद्ध पोलीस कारवाई केली आणि त्या सुनेला शिक्षा झाली. तर या विचित्र घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.